मॉर्निंग पेरेंट्स अँड माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंग्रजी शिकावी वाटते, बोलायला वाटते, पण येत नाही. मग काय करावं सर? त्यासाठी हा व्हिडिओ. एज्युकेशन इज नॉट प्रिपरेशन फॉर लाईफ. एज्युकेशन इज नॉट प्रिपरेशन फॉर लाईफ. एज्युकेशन इज लाईफ इटसेल्फ. एज्युकेशन इज लाईफ इटसेल्फ म्हणजे काय मित्रांनो? तर शिक्षण म्हणजे जीवनाची तयारी नाही, तर काय? शिक्षण म्हणजे स्वतः जीवन आहे. शिक्षण म्हणजे स्वतः जीवनच आहे. त्यामुळे आपण इंग्रजी आलीच पाहिजे. आता मराठी भाषा तर सर्व विद्यार्थ्यांनीच आपल्या, पण इंग्रजी पण आली पाहिजे. आणि इंग्रजी येण्यासाठी मी सांगतो मित्रांनो काय केलं पाहिजे. पालकांना माझी पहा, आपल्या शेतामध्ये पाटाचं पाणी आलेलं आहे. जसं इंग्रजी तुमच्या दारात आली, पण ते पाटाचं पाणी आलंय आपल्या शेतापाशी. आपलं पीक हिरवगार आहे, छोटं छोटं आहे, आणि त्या आलेल्या ते पाणी पाटाचं आलंय आपल्या शेताच्या जवळ, बांधाजवळ आलंय. पण आपण ते पाणी वळवायचं कोणीकडं? काय? ते पाणी जर आपल्या शेताकडं असं बुंड कोंडून जर आपल्या शेताकडे नाही वळवलं ना, ते पाणी निघून जाते नदीला. मग हे तुम्हाला करायचं. हे इंग्रजीचा जो आहे ना, इंग्रजी ज्ञानगंगा तुमच्या घरापर्यंत आलेली आहे. एवढा मोठा मोबाईल आहे तुमच्याजवळ, आणि त्या मोबाईलमध्ये तुम्ही काय करता? नको ते व्हिडिओ बघत बसतात. ते नाही, असे इंग्रजीचे व्हिडिओ बघा. कोणतेही चांगले एज्युकेशन व्हिडिओ बघा. 100% तुमच्या मुलांचा फायदा होणार आहे. चला तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं मग आता? रोज लहान मुलांशी ही वाक्य बोला. सर, छोटीशी बाळ आहेत ना तुमचे, त्या बाळाशी बोला ना तुम्ही. इंग्रजी बोला, काही फरक नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. चुकू द्या, एखादं वाक्य शब्द तुमचं घरच्या घरी चुकलं तर काय फरक पडत नाही. मग ते प्रॅक्टिस केल्यानं काय होईल मित्रांनो? तुम्हाला इंग्रजी आली समजा. 100% हितीच. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. दररोज आपण इंग्रजी बोलू ना, जसं वातावरण बघा, घरामध्ये जर वातावरण असेल ना, इंग्रजीचं आपण जर वातावरण तयार केलं, तर 100% मुलं सुद्धा इंग्रजी बोलतात. आपण जर घरामध्ये आई वडील भांडण करू लागली, तर मुलं तेच बोलतात, शिवा पण ऐकतात पालकांची. मग तेच संस्कार तशावर पडतात. पण आपण काय करायचं? फक्त तसं नाही करायचं. मुलासमोर किती वादविवाद झाला तर आपला वादविवाद न कोणाला असेल तर त्यांनी भांडण नाही करायचे. आपण त्यांच्यासमोर भांडणं केली तर लेकर तसेच पाहून त्याचा वाईट परिणाम त्याच्यावर होतो. म्हणून मित्रांनो, आपल्याला काय करायचंय? ओनली स्पीक इन इंग्लिश विथ युअर चाइल्ड. बघा, तुम्हाला काय करायचंय? तुमच्या मुलासमोर फक्त इंग्रजीत बोलायचं आहे. सर कसं बोलावं? आता बरेच पालक म्हणतात सर आम्हाला येत नाही किंवा कोणतं वाक्य कसं म्हणा. मग हे घ्या ना, या ठिकाणी काही वाक्य लिहिले येतं, आणि अशी दररोज नवीन नवीन वाक्य मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. बघा, एक वाक्य लिहिले काय? आता पहिलं वाक्य बघा, तुझे पुस्तक कुठे आहे? किती सोपं आहे. साधे, पण हे लहान काही पालकांना पहा, मुलांना समजत नाही, पालकांना पण माहीत नसते. आता तुझे पुस्तक कुठे आहे? एखादी आई म्हणते, अरे बाळा, मम्मी, एक बाळ म्हणते, मम्मी मम्मी माझं पुस्तक सापडणार. मग ते म्हणते, वेर इज युअर बुक? तुझं पुस्तक कुठे आहे? तुझे पुस्तक कुठे आहे? मग याला आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं? वेर इज युअर बुक. कसं म्हणणार? वेर, पहा, वेर, WHERE, वेर इज युअर, वेर इज युअर बुक. पहा किती सोपं आहे. हा प्रश्न आहे, WH क्वेश्चनचं वाक्य आहे बघा. मग त्याला म्हणायचं वेर इज युअर बुक? तुझं पुस्तक कुठे आहे? दुसरा प्रश्न शब्द घ्या, तुमची वर्गसंख्या किती आहे? आता पहा, हा पण प्रश्न आहे. छोटा छोटा प्रश्न पहा. आपल्याला छोटे छोटे प्रश्न घेऊन प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पहा, तुमची वर्गसंख्या किती आहे? मग कसं म्हणणार तुम्ही? व्हॉट इज युअर क्लास स्ट्रेंथ? पहा, व्हॉट इज युअर क्लास स्ट्रेंथ. व्हॉट इज युअर क्लास स्ट्रेंथ? व्हॉट इज युअर क्लास स्ट्रेंथ म्हणजे तुमची वर्गसंख्या किती आहे. आता पहा, पुढचा मुद्दा आहे, वाक्य बा, तुझा आवडता विषय कोणता आहे? आता आपण म्हणतो ना, आपण वर्गात पण म्हणतो किंवा घरी पण आपण त्याला म्हणायचं, बघा तुझा आवडता विषय कोणता आहे सांग बरं. मग त्याला कसं म्हणणार सर तुम्ही? कसं? विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट? विच म्हणजे कोणता? पहा, विच, विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट. विच इज युअर फेवरेट.
विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट. फेवरेट म्हणजे काय? FAVORIT. फेवरेट म्हणजे काय? आवडता, आहे का ना. विच इज युअर फेवरेट हिरो, विच इज युअर फेवरेट हिरोईन, काय पण म्हणा तुम्ही, ज्याला ती आवडते ना त्याला कोणता प्रश्न विचार, त्याला काय काय आवडतं असं विचारलं म्हणजे ते तुम्हाला सांगत आहे. आणि ते पहा, एक वाक्य मी सांगितलं ना विच इज युअर, तुम्ही त्याला अनेक वाक्य विचारा मग ते सांगते सर. इथं पहा विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट म्हणलं ते त्याला सांगते पद्धतशीर. पण मग आपल्याला अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. पहा चला, तुझा आवडता चित्रपट पाहूया. पहा मुलांना किती आनंद होतो, उगाच म्हणते त्याला म्हणून चला आपण तुझा आवडता चित्रपट बघूया. आता एक छोटे 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 पला पहा मुलं काय करतात, छोटा भीम असतो काय असं कार्टून बघतात. ते कार्टून बघू द्या, पण त्या कार्टूनच्या खाली एक रेष आहे ओळ. काय ते बोललं काय एखाद्या भाषेमध्ये, इंग्रजीमध्ये बोललं किंवा हिंदीमध्ये बोललं तर खाली एक इंग्रजी ओळ येते. त्या कार्टूनच्या ऍक्टिव्हिटीपेक्षा समोर खाली येणारी जी ओळ आहे का नाही, त्या छोटा भीमच्या किंवा कोणत्याही खाली अशी ओळ येते ना त्या लहान लेकराच्या, ती ते वाचायचा प्रयत्न करा त्याला. इथं हे नाही म्हणतात, तुम्ही टीव्ही आहे ना तुझ्या घरी, टीव्हीवरती खाली ओळ येते ना खाली, ती वाचा. 100% तुमचा फायदा होणार. ते म्हणते सर मला येत नाही. अरे येते बघा, प्रॅक्टिस प्रॅक्टिस करणं असं. पहा चला, तुझा आवडता चित्रपट पाहूया. मग काय म्हणाल तुम्ही? लेट्स गो, हे का नाही. लेट्स वॉच युअर फेवरेट मूवी. लेट्स वॉच युअर फेवरेट मूवी. पहा लेट्स वॉच युअर फेवरेट मूवी. मूवी म्हणजे काय? चित्रपट. पहा लेट्स वॉच युअर फेवरेट मूवी. लेट्स म्हणजे काय? चला, आहे का नाही. लेट्स वॉच युअर फेवरेट मूवी. पहा आता पहा काय पुढचं काय, मी तुझ्यासाठी काही चॉकलेट आणल्या आहेत. आता पहा याला कसं म्हणणार सर? आता बरेच पालक म्हणणार, आता छोटे बाळ असते, आपण बाहेर आलो मग त्याला म्हणतो आपण मी तुझ्यासाठी काही चॉकलेट आणले आहेत. मग कसं म्हणणार त्याला? आय बॉट यू, राईट. काय म्हणलं? आय ब्रॉट यू सम चॉकलेट. आय ब्रॉट यू सम चॉकलेट. आय ब्रॉट यू सम चॉकलेट. बरोबर आहे. मग तुम्ही काय म्हणता, अरे पप्पानं मला चॉकलेट आणली, पळते. मग त्याला असं नाही म्हणायचं मी तुझ्यासाठी चॉकलेट आणल्यात बा, इकडे इकडे असं नाही. कम हिअर आय बॉट यू सम चॉकलेट. हा, आय बॉट यू सम चॉकलेट. आता पुढचं, आता उशीर होतोय. पहा शाळेत जायला सकाळी सकाळी उशीर होते ना, तू प्रथम आंघोळ कर असं म्हणतो ना. उशीर होतोय, तू प्रथम आंघोळ कर. आता शाळेत जायला लहान मुलं पहा सकाळी लई गडबड असते, त्याला म्हणतो चल उशीर व्हायला, बरोबर लवकर लवकर कम हिअर. मग काय म्हणायचं त्याला? काय म्हणणार सर इंग्रजीमध्ये उशीर होते? काय म्हणणार त्याला? लेट्स गेटिंग लेट. व्हेरी गुड. लेट्स गेटिंग लेट. मग लेट्स गेटिंग लेट झालं, मग तू प्रथम आंघोळ कर. काय म्हणशील? लेट्स गेटिंग लेट, यू टेक बाथ फर्स्ट. यू टेक बाथ फर्स्ट. यू टेक बाथ फर्स्ट. आता पुढे पहा, मी परत येईपर्यंत येथे थांब. कसं म्हणणार सर? मी आता एखादं आपण बाजारात गेलो ना, कुठं या दुकानावर बस, 2 मिनिटं तिकडून थोडं सामान घेऊन येतो. मग कसं म्हणणार ते? मी येईपर्यंत येथे थांब. कसं म्हणणार सर? वेट हिअर टिल. पहा वेट, WIT, वेट हिअर टिल. आता वेट म्हणजे काय? वाट पाहणे, आहे का नाही. वेट म्हणजे काय? वाट पाहणे. वेट हिअर टिल आय एम बॅक. म्हणजे मी परत म्हणजे काय आय एम बॅक. BACK बॅक. मी परत येईपर्यंत इथे थांब. आता काय काय मुलं असतात लहान लहान मुलाकडे बघितलं ना, खरंच मला पण हसू येते एखाद्या वेळेस. काय होतं म्हणजे काय, त्या लेकराचं नाक सारखं असं वाहत राहतं. म्हणजे काय होतं बाळा, लक्षात आलं तुमच्या?
तुझे नाक वाहत आहे पुसून टाक. आता त्या मुलाला कसं माहिती का, असं चार लेकरामध्ये नाही म्हणायचं, साईडला घ्यायचं म्हणजे बाळा तुझं नाक निघाले जरा वाहिले, तू काय कर पुसून टाक. मग त्याला असं मराठीत नाही बोलायचं, इंग्रजीमध्ये कसं बोलणार सर, काय म्हणणार त्याला मग, युअर नोज इज रनिंग, युअर नोज इज रनिंग वाईप इट. युअर नोज युअर नोज इज रनिंग. रनिंग म्हणजे रन म्हणजे पळणे, रनिंग म्हणजे पळत आहे नाही, तर ते वाहत आहे असं म्हणताय. युअर नोज इज रनिंग वाईप इट. वाईप म्हणजे पुसणे, WIP वाईप इट. तुम्ही पण म्हणा की घरी काय फरक पडतो, तुमच्या लेकरं खांदा असं ना त्याला शिकवा, असं तुमच्या लेकराचं नाक जरी वाहत असलं तर त्याला म्हणा सर युअर नोज इज रनिंग वाईप इट. मग ते त्याचं जरी नाही नाक गळत ना तर त्याला सांगा, एखादं लेकरू तुला शाळेत भेटलं, तो मित्र भेटला आणि असं थोडंसं शेंबडं दिसलं, त्याला म्हणायचं युअर नोज इज रनिंग वाईप इट. मग त्याला समजतं अरे एवढं वाक्य जरी ते शिकलं ना आपल्याला समाधान वाटतं. पुढचं आहे, हे पैसे घ्या आणि दुकानात जा. तर मग त्याला कसं म्हणणार, हे पैसे घ्या आणि दुकानात जा कसं म्हणणार, टेक दिस मनी अँड गो टू द स्टोअर. टेक दिस मनी, टेक दिस मनी, TAK, टेक दिस मनी, टेक दिस मनी अँड गो टू द स्टोअर. स्टोअर म्हणजे काय, दुकान. पहा, टेक दिस मनी अँड गो टू द स्टोअर. टेक दिस मनी अँड गो टू द स्टोअर. किती सोपं आहे. आज तुला शाळेतून उशीर का झाला. लहान मुलं पहा वाटण कुठं बसतात खेळत, काय काय लेकरं पहा, 2-4 लेकरं दिसली इथं बसली तिथं बोटे खेळत. काय काय लेकरं कोणाची भांडणं लागली तिथंच अर्धा, शाळा सुटली 4ला तर अर्धा घंटा ऐकलं तिथंच भांडणं पाहतात, कसे भांडणं दोघं करतात, कसे बोलतात तीच पाहत बसतात. मग आपण त्याला म्हणायचं आज तुला शाळेतून उशीर का झाला. मग ते काय सांग, हेच वाक्य मित्रांनो आपल्याला इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं पहा इकडं. कसं म्हणा, व्हाय आर यू लेट फ्रॉम स्कूल. व्हाय आर यू लेट. व्हाय आर यू लेट, व्हाय आर यू लेट फ्रॉम स्कूल टुडे. फ्रॉम, व्हाय आर यू लेट फ्रॉम स्कूल टुडे. व्हाय आर यू लेट फ्रॉम स्कूल टुडे. व्हाय आर यू लेट फ्रॉम स्कूल टुडे म्हणजे तुला आज शाळेतून आज तुला शाळेतून उशीर का झाला. म्हणजे पहा अशा प्रकारे मित्रांनो छोटे छोटे वाक्य घ्या, प्रॅक्टिस करा. शेअरिंग इज केअरिंग. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.